सांगली काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ शिवाय बालेकिल्ला। मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आणि ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली। त्यामुळे काँग्रेसमधून बंड करत विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद सुरू झाला। सांगलीची जागा काँग्रेसकडे जाऊ नये म्हणून काहींनी षडयंत्र रचलं, ज्यात मी फसलो अशी कबुली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली होती। मात्र सांगलीच्या राजकारणात आता नवा ट्विस्ट आलाय। सांगलीच्या राजकारणातील खलनायक म्हणून जयंत पाटलांचं नाव समोर आलंय। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकार। जतमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील तसेच माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीत बोलताना सांगलीच्या जागेवरून विशाल पाटलांना डावलण्यामागे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची खेळी असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला। विशाल पाटील यांना सांगलीतून लोकसभेचं तिकीट न मिळण्याला जयंत पाटील जबाबदार असल्याचं सांगत सांगलीची काँग्रेसची जागा जाण्याच्या खेळीतील खलनायक जयंत पाटील आहेत असंही जगताप यांनी म्हटलं। आणि ह्या सगळ्याचा खरीचा नारद कोण आहे तुम्हाला माहित आहे। ही सगळी जी खेळी केली ती जयंत पाटलांनी केलेली आहे। घोरपडे सरकारने ते जरा दाबून बोलले तिथं, म्हणून मी उघड सांगतो तुम्हाला, या खेळीचा खरं नायक जो आहे तो जयंत पाटील आहे। धक्कादायक बाब म्हणजे जगताप एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी जयंत पाटलांवर आणखी गंभीर आरोप केलाय। वसंतदादांचं घराणं संपवण्याचा घाट राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घातल्याचा आरोपही त्यांनी केलाय। वसंतदादाचं घराणं राजकारणामध्ये संपायचाच घाट या जिल्ह्याच्या नेतृत्वाने घेतले, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतले, हे आपण समजून घेतलं पाहिजे। सध्या सांगलीची परिस्थिती पाहिली तर विशाल पाटील यांना काँग्रेसमधून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। त्यांच्या या निर्णयाने सांगलीच्या राजकारणात बदल झाला। महायुतीतून भाजपच्या कमळ चिन्हावर संजय काका पाटील तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर चंद्रहार पाटील रिंगणात उभे आहेत। त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। आता सांगलीची जनता पहिलवानाच्या मागे जाते की बंडखोरी केलेल्या विशाल पाटलांना सहानुभूती देते, का पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलवते, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। मात्र या सर्व घडामोडींवर आता जयंत पाटील काय उत्तर देत आहेत हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सरकारनामाला सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।